नमस्कार, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे आज तुम्हाला एक डिझायनर लेहंगा आणि ब्लाऊज इथे कसा शिवायचा तो व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही एक साडी आहे आणि ही एक प्लेन साडी आहे आणि ही 6.25 मीटर साडी आहे. तर मी इथे या साडीपासून लेहंगा आणि ब्लाऊज शिवणार आहे. तर इथे बघा ही जी साडी आहे इथे छान ही सिंथेटिक साडी आहे आणि त्यासाठी मी इथे 3 मीटर अस्तर घेतलेलं आहे आणि 6 मीटर ही लेस घेतलेली आहे. तर सर्व मी इथे घेतलेलं आहे. आता इथे बघा इथे जे साडी आहे त्याचं मी इथे ब्लाऊज पीससाठी 80 सेंटीमीटर कापड काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पूर्ण कापडचं मी इथे लेहंगा शिवणार आहे. तर मी इथे जवळपास 5 मीटर साडीचा पूर्ण लेहंगा इथे शिवत आहे. तर इथे जर लेहंग्याची लांबी आहे ती थोडी जास्त आहे. तर इथे मी हे 44 इंच लांबी आहे. तर मला इथे 40 इंच लांबीचा लेहंगा शिवायचा आहे. तर मी इथे 4 इंच कमी घेत आहे. म्हणजे इथे 2 इंच फोल्ड करण्यासाठी ठेवत आहे आणि इथे हे 2 इंच मी कापून घेत आहे. कारण की मला 42 इंचची इथे लांबी घ्यायची आहे. कारण 2 इंच फोल्डसाठी दाबायचं आहे. तर मी इथे बघा इथे मी 2 इंच इथे कट करून घेत आहे आणि ही जी पट्टी आहे ती मला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला जी 2 इंच आहे वरच्या साईडने कंबरपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 2 इंच कापून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तरसुद्धा त्याचप्रमाणे कापून घ्यायचं आहे. पण अस्तर आपल्याला 2 सेंटीमीटर जे लेहंगा साडीचं हे असते कापड असते त्यापेक्षा 2 इंच कमी घ्यायचं आहे आणि यामध्ये फोल्ड करून कॅनव्हास टाकायचं आहे. खालच्या साईडने बॉर्डरला कॅनव्हास लावायचा आहे. तर इथे मी इथे 38 इंच लांबी घेतलेली आहे आणि 2 इंच कॅनव्हाससाठी म्हणजे मी इथे 40 इंच टोटल घेतलेली आहे आणि हे कट करून उरलेला थोडं इथे 1 ते 1.5 इंच कट करून घेतलेलं आहे. आता इथे मला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघा इथे आता ही जी कटिंग आहे ही झालेली आहे. आता हे कसं शिवायचं बघा. आता ही जी पट्टी आहे ही जी उरलेली पट्टी आहे त्या पट्टीचं मी इथे कंबरपट्टी करणार आहे. तर इथे मी इथे 20 इंच लांबीची म्हणजे डबल फोल्ड करून आपल्याला इथे आणि डबलमध्ये 4 भागामध्ये फोल्ड करून 10 इंच लांबीची पट्टी करायची आहे. कारण की इथे मी 4 भाग केलेले आहे म्हणून इथे मला बघा इथे 40 इंचची मी ही पूर्ण पट्टी तयार करून घेणार आहे. आणि इथे जे कॅनव्हास आहे तो मी इथे खालच्या अस्तरला खालच्या बॉर्डरला लावण्यासाठी 2 मीटर कॅनव्हास घेतलेला. जेवढा आपला अस्तरचा घेर आहे तेवढा कॅनव्हास घेतलेला आहे. आता ही जी कंबरपट्टी आहे ते मी इथे त्यामध्ये मी कॅनव्हास टाकून ती कंबरपट्टी अस्तर आणि मेन फॅब्रिक असं जोडून ती पट्टी तयार करून घेत आहे. तर ही पट्टी तयार करण्यासाठी आपल्याला इथे अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे तो घ्यायचा आहे आणि ही जी कॅनव्हास पट्टी आहे ती आतमध्ये दाबून आपल्याला वरून ते शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथे वरून इथे मी मेन फॅब्रिक टाकत आहे आणि अशा प्रकारे इथे सरळ करून आपल्याला पट्टी तयार करून घ्यायची आहे. इथे ही जी मी कॅनव्हास यासाठी टाकला की जी आपली कंबरपट्टी आता हा जो कापड आहे हा थोडा सिंथेटिक आहे, लूज पडणार आहे म्हणून आपली जी कंबरपट्टी छान स्ट्रेट राहायला हवी आणि सरळ दिसायला हवी, प्लेन एकदम दिसायला हवी त्यासाठी मी इथे कॅनव्हास टाकलेला आहे. आता हा जोडून झाल्यानंतर आपल्याला सरळ साईडने करून घ्यायचं आहे आणि तिथे पण आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. जेणेकरून आपली जी पट्टी आहे जी मेन फॅब्रिक आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, ही पट्टी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आता इथे जो मी अस्तर आहे त्या अस्तरला मी खालच्या बॉर्डरला इथे कॅनव्हास लावून इथे ते बॉर्डरला शिलाई करून घेणार आहे. जेणेकरून जे आपला अस्तर आहे ते छान प्रकारची फिनिशिंग पण दिसणार आहे आणि हे अस्तर हे जे खालच्या साईडने व्यवस्थित लागणार आहे. तर मी त्यासाठी इथे जसं रेडीमेडला लेहंग्याला असतं कॅनव्हास तसं मी इथे यामध्ये कॅनव्हास टाकून ते फोल्ड करून घेणार आहे. जसं आपण एखाद्या पॅन्टला वगैरे आपण जेव्हा पटियाला शिवतो तेव्हा आपण खालच्या बॉर्डरला अशा प्रकारे कॅनव्हास लावतो तशाच प्रकारे इथे पण लावायचं आहे.
आणि बघा नंतर इथे वरून शिलाई करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ते दाबून घ्यायची आहे. आणि ते बघा प्लेन एकदम आपली इथे पट्टी ही तयार झालेली आहे आणि कुठल्याच प्रकारचा इथे झोल आलेला नाही आहे. तर अशा प्रकारे ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे. तर बघा पट्टी लावून झालेली आहे. आता वरच्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे पॅक करून घ्यायची आहे. तर बघा छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि पट्टी ही आपली प्लेन दिसत आहे. तर यासाठी मी इथे कॅनव्हास टाकलेला आहे, जेणेकरून ही जी पट्टी आहे ती छान प्लेन दिसायला हवी, इकडे तिकडे कापड सरकायला नको. तर इथे बघा अशा प्रकारे ती पट्टी लावलेली आहे. आता यानंतर जी मी अस्तरचं हे आहे कापड आहे त्याला मी प्लेट्स करून घेत आहे. तर प्लेट्स इथे आपल्याला 1-1 इंचवर करून घ्यायची आहे, कारण की अस्तर आपलं ही आपण इथे 2.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे. म्हणजे 2.25 मीटर, म्हणजे मी 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीसला काढलेला आहे आणि बाकी सर्व अस्तर यामध्ये घेतलेलं आहे. तर इथे ते तेवढे अस्तर आपल्याला कमी पडायला नको, यासाठी मी इथे 1-1 इंचची इथे प्लेट्स करून घेतलेलं आहे. आता जे मेन फॅब्रिक आहे त्याला आपल्याला 2 ते 2.5 इंचची प्लेट्स करून घ्यायची आहे. पण आधी मी खालच्या साईडनी फोल्ड करून घेत आहे. आता आपल्याला इथे खालच्या साईडनी मला इथे लेस लावायची आहे, मोती लेस लावायची आहे. त्यासाठी मी इथे हे फोल्ड करून घेत आहे. तर हे मी इथे 2 इंचवर इथे फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथे यावर मला लेस लावायची आहे. आता ही जी लेस आहे ती मोतीची लेस आहे, त्यामुळे मला ती हाताने लावायची आहे. तर म्हणून मी आधी फोल्ड करून घेत आहे, त्यानंतर त्याच्यावरून मी हाताने ती लेस लावून घेणार आहे. तर बघा मैत्रिणी, हे फुल झालेली आहे. आता जो वरच्या साईडने आपल्याला प्लेट्स करून घ्यायची आहे, तर मी प्लेट्स करण्यासाठी बघा इथे जी लांबी आहे ती बरोबर 40 इंच लांबी आलेली आहे आणि वर आपण 38 इंच लांबी आलेली आहे आणि वर 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा पट्टी लावायची आहे, जी कमरपट्टी आहे. म्हणजे 40 इंचची लेंगा इथे शिवून तयार होणार आहे. तर इथे बघा इथे मी 2-2 इंच अंतर करून इथे प्लेट्स करून घेणार आहेत. आपल्याला इथे 2 इंच अंतरावर प्लेट्स करून घ्यायचे आहे. थोडा मोठ्या इथे प्लेट्स करून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ह्या प्लेट्स इथे करून घेत आहे. नंतर आपल्याला जी पट्टी तयार केली आहे ती जोडून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा, अशा प्रकारे मी हा लेहंगा इथे शिवलेला आहे आणि त्यावरून मी ब्लाऊजसुद्धा इथे शिवलेला आहे. तर बघा छान सुंदर असा लेहंगा इथे तयार झालेला आहे आणि कमरपट्टी पण मी जोडलेली आहे. आणि इथे बघा इथे छान अशी लेस पण सुद्धा मी इथे लावलेली आहे. जी लेस आहे ती मी इथे हाताने लावलेली आहे. आणि इथे बघा सुंदर असं हे इथे लेहंगा इथे तयार झालेला आहे आणि जी लेस आहे ती लेससुद्धा इथे लावलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती छान असा सुंदर असा हा प्लेन साडीपासून तयार केलेला लेहंगा आणि ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. आणि हा फक्त मला हा जो लेहंगा आणि ब्लाऊज शिवायला फक्त इथे 1 ते 1.5 तास लागलेला आहे, कारण की मी हाताने ही लेस लावलेली आहे, त्यामुळे मला 15 ते 20 मिनटं जास्त लागलेले आहे. तर हा एका माझ्या कस्टमरचा ड्रेस आहे, लेहंगा आहे आणि मी तो इथे अशा प्रकारे इथे शिवलेला आहे. तर माझा हा लेहंग्याचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. आणि अशा प्रकारचा लेहंगा तुम्हाला शिवायचा असेल तर तुम्ही नक्की शिवून बघाल. धन्यवाद.